स्वतंत्ररित्या काम करेल, स्वतंत्ररित्या आपला अजेंडा राबवेल, समविचारी पक्ष ज्यांचा अजेंडा विकासाचा असेल त्यांचं स्वागत करेल, अशी घोषणा मी तुमच्यासमोर करतो. जय हिंद. आज आम आदमी पार्टीच्या वतीनं किती जागा लढवणार आहात या महापालिका निवडणुकीसाठी? आता याच्यामध्ये जस्ट आम्ही आज आवाहन केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढते म्हणून. आमच्याकडं आमच्या कोर टीममधले ज्यांनी आत्तापर्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे की सातत्यानं रस्त्यावरची लढाई लढलेली आहे, सातत्यानं अधिकाऱ्यांच्या समोर प्रश्न मांडलेले आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4-5 वर्षाचा जो काही प्रशासकीय कालखंड होता, या कालखंडामध्ये जर एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर तो सगळ्यात पहिल्यांदा माजी नगरसेवकाला फोन करत नव्हता, तर आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या पदाधिकाऱ्याला फोन करायचा. हे सगळं लक्षात घेता आत्ता आम्ही कमीत कमी एक 30 ते 35 जागांच्या पुढे जाऊ असा विश्वास मला वाटतोय. पण संधी मिळाल्यास, सगळं गणित जुळून आल्यास आम्ही 81 जागा लढवणार असाही मला विश्वास खात्रीपूर्वक वाटतोय. समविचारी म्हणजे कोण नेमका अपेक्षित आहे आपल्याला? याच्यात समविचारी म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला विकासाच्या अजेंड्यावर काम करणारे पक्ष असं आपण म्हणूया. मग तो कोल्हापूरचा विकासाचा अजेंडा त्याच्या डोक्यात असला आणि तो त्यांनी मांडला, आमचा त्यांच्याशी मात झाला, तर मग आम्ही त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय. हे आपला आम आदमी पार्टीचा दरवाजा आत्ता आम्ही ओपन केलेला आहे. याच्यामध्ये कुणाचं वेलकम करायचं, कुणाचं स्वागत करायचं, याच्या संदर्भातली सगळी चर्चा या येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये होणार. सगळ्याच पक्षांचं स्वागत आम्ही करू ज्यांचा विकासाचा अजेंडा असेल, सगळ्या सामाजिक संघटनांचं स्वागत करू ज्यांचा विकासाचा अजेंडा असेल, सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं स्वागत करू ज्यांचा विकासाचा अजेंडा असेल, जेणेकरून या घराणेशाहीला कुठंतर टक्कर देता यावी, आणि ह्या अजेंड्यावरच आम्ही पुढे जाणार आहोत.